पंढरपूर कॉरिडॉरबाबत मी स्वतः तब्बल 2.25 तास उच्चस्तरीय समिती सदस्यांसमोर प्रेझेंटेशन केलं असल्यानं या कामाला आता नक्की गती येईल असा आशावाद जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी व्यक्त केला। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कॉरिडॉर भूसंपादनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अथक परिश्रम करून स्थानिक व्यापारी रहिवाशांच्या बैठका घेऊन चर्चा केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कॉरिडॉरबाबत आढावा घेतला असून याबाबत उच्चस्तरीय समितीमध्येही नुकतीच विस्तारित चर्चा झाली आहे। या कॉरिडॉरबाबत मी स्वतः तब्बल 2.25 तास उच्चस्तरीय समिती सदस्यांसमोर प्रेझेंटेशन केलं, त्यामुळं या कामाला आता नक्की गती येईल असा आशावाद जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी व्यक्त केला। या कॉरिडॉरबाबत विस्तारानं बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाराणसीच्या धर्तीवर सुमारे 4,000 कोटींचा भव्य कॉरिडॉर प्रकल्प नियोजित आहे। त्याची मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे। उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाला शिखर समितीची मान्यता मिळणार आहे। त्यानंतरच या कॉरिडॉरचं काम सुरू होणार आहे। या प्रकल्पामुळे प्राचीन मठ, मंदिरे आणि घरांचं नुकसान होईल। यामुळे स्थानिक रहिवासी व्यापारी यांनी याला विरोध केला होता। याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सलग 2 ते 3 वेळा बैठका घेऊन स्थानिक नागरिक, स्थानिक महाराज मंडळी यांच्याशी विस्तारानं चर्चा केली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही याबाबत आढावा बैठका घेतल्या आहेत। जिल्हा प्रशासनानं जबरदस्तीनं भूसंपादन करणार नाही असंही यापूर्वी स्पष्ट केलं आहे आणि यापुढेही आम्ही याच भूमिकेत राहून स्थानिकांना विश्वासात घेऊन हे काम मार्गी लावणार असल्याचं नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर विकास आराखड्यानुसार विठ्ठल मंदिर परिसराच्या विकासासाठी कॉरिडॉरची योजना असून शिखर समितीच्या मान्यतेनंतर आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। स्थानिकचे काही नागरिक आणि व्यापाऱ्यांचा मठांच्या पाडकामाला विरोध असून भूसंपादन करताना कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही। बाधितांशी संवाद साधून सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करूनच याबाबत योग्य तोच निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं।